हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन येतोय. लाडक्या बहिणींनो, 18वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती. यामध्येच खूप न्यूज माध्यमांमध्ये, वृत्तपत्र माध्यमांमध्ये आणि Twitterला, Facebookला सगळीकडे चालू आहे. जी-आर आलाय, जी-आर आलेला आहे. मकर संक्रांती गोड होणार, अशा पद्धतीचे खूप मोठे-मोठे पोस्टर येणार आहेत. मकर संक्रांतीला ₹3000 भेटणार आहे. हे सगळं, सगळं आणि सगळं फेक आहे. फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनो जुमला आहे, जुमला. निवडणूक आहे म्हणून जी-आर आलेला आहे. निवडणूक आहे म्हणून ₹3000 भेटणार आहे. सगळं, सगळं आणि सगळं काय जुमला आहे. सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि जिथे तुम्हाला अशा पद्धतीची चुकीची माहिती दिली जातं, लाडक्या बहिणींनो व्हिडिओ बघत नका जाऊ. मी जिथे बघतो तिथे ₹3000 भेटणार आहे म्हणते. मकर संक्रांतीपर्यंत अजून जी-आर आलेला नाही लाडक्या बहिणी. तर कुठून तुम्हाला ₹3000 भेटणार आहे? याचं उत्तर तुम्ही शोधा आणि तिथे 3000 साठी लाखो सपोर्ट करा, हे करा, ते करा. असं काहीही होणार नाहीये लाडक्या बहिणींनो. तुम्हाला फक्त आणि फक्त व्ह्यूजसाठी केलं जात आहे. जी-आर आलेला नाहीये. मकर संक्रांत गोड होणार नाहीये. तुम्हीच बघा, जर लाडक्या बहिणींनो तुम्ही जर येथे थोडंसं जरी आपलं स्वतःचं डोकं लावलं, तर तुमच्या लक्षात येईल, की आजची 11 तारीख आहे. आज संडे आहे. संडेला कोणताही जी-आर येत नाही. 12, 13 आणि 14. 14ला काय मकर संक्रांती, 15ला इलेक्शन आणि 16ला काय त्याचा रिझल्ट आहे. मग तुम्हीच विचार करा, कोणत्या दिवशी तुम्हाला जी-आर येईल आणि जी-आर आल्यानंतर या खरंच 2 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वितरित होणं पॉसिबल तरी आहे का? विचार करा लाडक्या बहिणीनो. फक्त आणि फक्त सरकार तुमच्याकडनं मतं घेण्यासाठी तुम्हाला ते असे पोस्टर दाखवत आहे. मी सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला पोस्टर. तुम्हाला पैसे भेटणार नाहीये आणि जे बाकीचे यूट्यूबर्स आहेत फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीनो तुमच्याकडनं व्ह्यूज घेत आहे आणि आपलं काय भरताय? खिसे भरताय. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे लाडक्या बहिणीनो, ज्या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली जातं, ते व्हिडिओ तुम्ही का बघत नाही? ज्या ठिकाणी तुम्हाला चुकीची माहिती दिली जाते, त्या ठिकाणी तुम्ही तिथे लाखो व्ह्यूज असतात आणि ज्या ठिकाणी तुमच्या मागण्यांसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी लढण्यासाठी आपण काय म्हणतो आर फाईल केलाय, तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, शेअर करत नाही, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवत नाही. सबस्क्राईब तर करूच नका. पण तुम्ही कमेंट करत चला लाडक्या बहिणींनो, कारण हे जे सबूत आहे ना, आपल्या जे पुरावे आहे, ते आपल्याला सरकारपुढे सादर करायचे आहेत. ज्याच्या माध्यमातून ज्या आपल्या आर-टी-आयमध्ये ज्या बहिणींचा लाभ बंद झाला आणि आता ई-के-वाय-सी नंतर ज्या बहिणींचा लाभ बंद होईल, त्यांच्यासाठी आपल्याला ते सगळं करायचं आहे. म्हणून बघा लाडक्या बहिणी तुम्हाला सांगतोय 16 तारखेच्या आत कोणत्याही प्रकारचा जी-आर येणार नाहीये. कोणत्याही प्रकारचा जी-आर येणार नाहीये. आलं तर वेल एंड गुडच आहे. आलं तर वेल एंड गुडच आहे. लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा झाले ₹3000 मला मान्य आहे. खूपच चांगली आहे. पण माझ्या मते तुम्हाला ₹3000 भेटणार नाही म्हणजे भेटणार नाही आणि 16 तारखेच्या आत जी-आर येणारच नाही. मी तर म्हणतो 19 तारखेपर्यंत जी-आर येणार नाही. त्याच्यानंतर जी-आर येईल आणि त्याच्यानंतर मग तुमच्या अकाउंटला ₹1500 क्रेडिट व्हायला सुरुवात होतील आणि याच्यामध्येही तुम्हाला सांगतोय की या 18व्या महिन्यासाठी ई-के-वाय-सी लागणार आहे. ई-के-वाय-सी लागणार आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली आहे आणि सर्व निकषांमध्ये बसतील तरच त्यांचा लाभ सुरू राहणार आहे. अदरवाईज लाभ बंद होणार आहे. बघा अशा पद्धतीचे पोस्टर आहे. देवाभाऊकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची भेट 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींना बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे किती आहे ₹3000 जमा होणार. गिरीश महाजन, जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी यांच्या फेसबुक हँडलला टाकल्या लाडक्या बहिणींनो. आणि हा फक्त आणि फक्त निवडणूक जुमला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, निवडणूक आहे म्हणून अशा पोस्ट आहेत. बरोबर? निवडणूक आहे म्हणून बाकीचे पोस्ट तुम्हाला दाखवतो. पण आता ज्या बहिणींना समजलेलं आहे, हे सरकार ढोंगी आहे, बोगस सरकार आहे. फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींचा पैसा निवडणुकीसाठी वापरलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आता निवडणुकीमध्ये नेमकं कोणाला मत द्यायचं आणि कोणाला नाही आहे. कारण लाडक्या बहिणींनो, यांनी तुम्हाला गेल्या अल्मोस्ट 2.5 महिन्यापासून त्रास दिलेला आहे, मानसिक छळ केलेला आहे. त्यामध्येच आपले जे दुसरे भाऊ आहेत, एकनाथजी भाऊ. या एकनाथजी भाऊंनी काय केलं, लाडक्या बहिणींनो ₹2100 कधीपासून मिळणार? शिंदेचे मोठे वक्तव्य. ते म्हणाले 1500 मध्ये काही होणार नाहीये. आम्ही आता वाढवून देणार आहे. अहो दादा, आम्हाला एवढंच म्हणणं आहे, की जे तुम्ही ई-के-वाय-सी मध्ये ज्या बहिणी लाखो बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही, ज्या बहिणी खरंच पात्र होत्या, त्या अपात्र झालेल्या आहे ई-के-वाय-सी नुसार. कारण त्यांनी ई-के-वाय-सीच केली नाही आणि आता ई-के-वाय-सी मधून सुद्धा अनेक लाडक्या बहिणी अपात्र होतील. त्यांचं काय हो, त्यांच्यासाठी बोला. तुम्ही 1500च द्या. सगळ्याच लाडक्या बहिणींना सरसकट 1500 द्या. आम्ही काहीच म्हणणार नाही. 2100 नका देऊ. बघा ही कालची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो. संध्याकाळची हं. समजून घ्या. आता लाडकी बहीण योजना सुरू का आहे ना, सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. आता कोणी आलं, काहीही बोललं, तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुम्ही करूच शकत नाही. हे सांगतो ना, तुम्ही जर ही लाडकी बहीण योजना बंद केली, तिथे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला उचलणार सुद्धा नाही, तुम्हाला मतं सुद्धा देणार नाही. ही सुद्धा मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो. लाडक्या बहिणींनी ₹1500 मिळतात. आपण ते देखील वाढवणार आहोत. आम्ही आमच्या वचननाम्यात जे बोललो आहे ते आम्ही करणार. लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. लाडक्या बहिणींना लखपती झालाय आम्हाला पाहायचा आहे. दादा तुम्ही खूप छान बोलता, खूप छान वक्तव्य करता, मान्य आहे आम्हाला. पण ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली नाहीये, त्या बहिणीसाठी काय हो? तुम्ही ई-के-वाय-सी पुन्हा चालू करा. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्याच्यामधूनही तुम्ही पुन्हा अपात्र करणार आहात. मग त्यांचं का? बरोबर? बघा त्यानंतर नेते गिरीश मंत्री महाजन यांनी समाज पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, लाडकी बहीण
यांच्या नेतृत्वाखाली सांगितलेलं आहे, की बाबा मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलासा देणे मोठी बातमी ठरेल. 14 जानेवारीपूर्वी म्हणजेच मकर संक्रांती आधी राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते महिन्याचे एकत्र देण्यात आले आहे. मी सांगतो लाडक्या बहिणींनो, भेटणार नाही म्हणजे नाही. भेटणार नाही म्हणजे नाही. हे जर भेटलं ना, तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहो लाडक्या बहिणींनो. ₹3000 तुम्हाला भेटणार नाही कारण की जी-आरच आला नाही ना. हां, ठीक आहे. जी-आर आला असता आणि त्याच्या माध्यमातून आपण म्हटलं असतं, की नाही बाबा वितरण होणार आहे, तर चालेल. पण जी-आरच तर आला नाही आणि जे बाकीचे युट्यूबर सांगताय 8 तारखेला जी-आर येणार, 9 येणार आहे, 10 येणार आहे. अरे 11 तारीख आहे, जी-आर आलेलीच नाही. बरोबर? भेटलं तर खूपच मी मनापासून या सरकारचं स्वागत करेल. पण लाडक्या बहिणींनो भेटणार आहे का? नाही म्हणजे नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीच्या तुम्हाला पोस्ट पण दाखवतो पुढे जाऊन, की अशी पोस्ट आली, अशी. पण भेटणार आहे का? नाही. कारण की जी-आरच नाहीये. मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹3000 जमा होणार, पण या महिलांना मिळणार नाहीत पैसे. कोणत्या बहिणी आहेत सगळंच तुम्हाला सांगतोय. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त आणि फक्त ₹1500 भेटणार आहे. ₹3000 भेटणार नाही म्हणजे नाही. बरोबर? सरकारने पैसा कुठे लावलाय? निवडणुकीसाठी लावलेला आहे आणि आता तुम्हाला जो तुमच्या मनामध्ये असंतोष निर्माण केलाय सरकारने, हाच असंतोष आता तुम्ही सरकारला सुद्धा द्यायचा आहे. हे विसरू नका लाडक्या बहिणींनो. सरकारला आपल्याला त्यांच्या जागेवर नेऊन ठेवायचं आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी डिसेंबर-जानेवारीचे ₹3000 एकत्र येणार. सगळीकडे चालू आहे 3000 मिळणार, 3000 मिळणार. पण सांगतोय भेटणार नाही. फक्त आणि फक्त ₹1500 भेटतील कारण जी-आर आलेला नाही आहे. आणि जी-आर आलेला नाहीये, तर हे ₹1500 कधी भेटतील? तुमची निवडणूक झाल्यानंतर. हे कशासाठी आहे? की तुम्ही लाडक्या बहिणींनी त्यांना वोट द्यावं आणि त्यांना निवडून द्यावं. आणि पुन्हा मग ते सरकार तुम्हाला असंतोष द्यायला, तुमचा मानसिक छळ करायला पुढे असेल म्हणून ह्या सगळ्या बातमी आहे. बाकी दुसरं काहीच नाही आहे. आता लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची न्यूज, हे जे पैसे आहे, कुणाला मिळणार आहे? बरोबर? समजा लाभ भेटलाही, तर बघा सर्वात पहिली गोष्ट, ज्या बहिणींना 17वा हप्ता भेटलेला आहे, त्या बहिणींना भेटेल का? तर याचं उत्तर आहे नाही. ज्या बहिणींना 17वा हप्ता भेटलेला आहे, त्यांना 18वा हप्ता भेटेल का? याचं उत्तर सुद्धा काय? नाही. सगळ्याच बहिणींना भेटणार नाही, कारण की ई-के-वाय-सीची आता पडताळणी होणार. बरोबर? पडताळणी झाल्यानंतर काय? सगळं निकष बघितले जाईल. जर तुम्ही निकषामध्ये योग्य असाल, निकषामध्ये जर पात्र असाल, तरच तुम्हाला लाभ भेटेल, अन्यथा लाभ बंद होईल, हे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट. असं नाही की बाबा दादा मला 17वा हप्ता भेटला म्हणून मला 18वा हप्ता मिळणार. नो. 17वा हप्ता भेटला आहे तुम्हाला, पण तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि तुम्ही निकषामध्ये बसत नाही, तर तुमचा लाभ बंद होईल. बरोबर? त्यानंतर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी निकषामध्ये बसतील त्यांना भेटणार. ज्या बहिणी बसणार नाही त्यांना बंद होईल. त्यानंतर ज्यांची ई-के-वाय-सी झाली, बरोबर? चुकली आहे. हे चुकीचं आहे ना, थोडंसं मागे-पुढे झालं तर याचा आपण संभ्रम निर्माण आहे. अजूनही याच्याबद्दल काही वक्तव्य करणं अयोग्य असेल. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी नाही झाली, नाही झाली. त्यांना तर भेटणारच नाही. त्यांचा तर डायरेक्टली बंदच होईल. आदिताई तटकरेंनी त्यांच्या Facebook हँडलला सांगितलं. त्यानंतर आता ज्या बहिणींना 17वा हप्ता भेटला नाही, त्यांना भेटेल का? त्यांना भेटेल का? तर लाडक्या बहिणींनो, मला तरी असं वाटतं, की त्यांनाही भेटणार नाही. जर त्यांच्या ई-के-वाय-सीमध्ये पात्र ठरल्या, सर्व निकषांमध्ये बसल्या, तर मग त्यांना भेटू शकतं. अदरवाईज सरकार म्हणेल, की आता नाही देत, नंतर देतो असं. त्यानंतर तुमचं स्टेटस अप्रूव्ह पाहिजे. स्टेटस अप्रूव्ह पाहिजे. कुठे लाडक्या बहिणींनो? आपल्या लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुमचं स्टेटस अप्रूव्ह आहे की नाही ते दिसतं. तुमचं डी ॲक्टिव्ह पाहिजे. या जर सर्व कारणांमध्ये तुम्ही बसत असाल, तुम्हाला पैसे भेटतील, अन्यथा नाही. मग काही माध्यमांवर चालू आहे, नोव्हेंबरचे पैसे भेटणार आहे, डिसेंबरचे भेटणार आहे, जानेवारीचे भेटणार आहे, तर नाही. तुम्हाला भेटणार नाही. डिसेंबर आणि जानेवारीचे भेटणार का? ते सुद्धा भेटणार नाही. भले काहीही सांगितलं तरी नाही. फक्त तुम्हाला डिसेंबर महिन्याचे ₹1500 आणि तेही लाडक्या बहिणींनो निवडणुकीचा रिझल्ट आल्यानंतर. कारण 12-13 मध्ये जी-आर आणून 14ला वितरण करणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. जर असंच झालं असतं तर बाकीचेही जी-आर आले असते लाडक्या बहिणींना. समजून घ्या. त्याच्यानंतर ही माझी जी बॅच आहे, जी-के अकॅडमीला पॉलिटिकल सायन्सची ती सुरू झाली आहे. तुम्ही इथे जाऊन ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याच्या माध्यमातून ही बॅच घेऊ शकता. बघा जी-आर आला का? नाही लाडक्या बहिणींनो. आणि संक्रांती गोड होणार का? नाही म्हणजे सरकारची संक्रांत गोड होऊ शकते जर तुम्ही मतदान केलं तर. म्हणून सांगतोय सरकारला तुम्हाला मानसिक त्रास द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, आय होप की तुम्हाला समजलं असेल की पैसे भेटणार आहे की नाही भेटणार आहे. आता संभ्रम निर्माण दूर झाला असेल कारण असे व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये कुणीच बोलत नाही, सरकारवर कुणीच टीका करत नाही. फक्त आपणच आहोत की सरकारची वळणीवर धरून ठेवलेला आहे. चला आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.